ठाणे महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत बंडखोरांचा ताप टाळण्यासाठी शिवसेनेनं घोषणापत्राची मात्रा आणली आहे. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या उमेदवारी अर्जात विशेष घोषणापत्र जोडण्यात आले, ज्यामध्ये उमेदवाराला पक्षादेश मानणं बंधनकारक असल्याचं नमूद केलंय. पक्षानं ठरवून दिलेल्या उमेदवाराला प्रामाणिकपणे निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहील अशी प्रतिज्ञा संबंधित इच्छुकांना देण्यात आली. त्यामुळे ऐन निवडणुकीत बंडखोरांना रोखण्यासाठी असलेला पर्याय सध्या चर्चेत आहे. शिवसेनेत नेहमीच वरिष्ठांचा शब्द अंतिम मानला जातो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकालात पक्षानं निवडणुकीत कोणताही उमेदवार दिला तरी कार्यकर्ते त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी नेटानं काम करत होते. मात्र 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार आणि खासदार यांनी बंडाचं निशाण फडकवलं होतं. त्यानंतर शिवसेनेत प्रतिज्ञापत्र, शपथपत्र या संकल्पना समोर आल्या होत्या. आता थेट महापालिका निवडणुकीत इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या इच्छुक पत्रात घोषणापत्र लिहून घेतलं जात आहे. बुधवारी टेंबिनाका येथील आनंदाश्रमात इच्छुक पत्र स्वीकारण्यासाठी शिवसेनेतील माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही गर्दी केली होती. या इच्छुक पत्रात संबंधितांच्या वैयक्तिक माहितीसह प्रभागाच्या स्थितीची माहिती नोंदवण्यात येणार आहे. तसंच इतर पक्षातून आलेल्या इच्छुकांना आधीच्या राजकीय पक्षातील जबाबदारी, सामाजिक कार्याची माहिती देणं बंधनकारक आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इच्छुकांवरील गुन्ह्यांची नोंद या पत्रात करण्यात आली आहे. आधीही अशा पद्धतीने उमेदवारांचे इच्छुक पत्र घेतल्याची माहिती शिवसेनेच्या निवडणूक विभागाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अनिल भोर यांनी दिली आहे. आणि जे इच्छुक आहेत ते जी काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनुसार पक्षाकडे इच्छुकांचा फॉर्म घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. हो, आज पहिली बैठक युतीची होणार आहे. त्या बैठकीकरता आम्ही जातो. मला नाही वाटत कुठे काही वाद आहे. ज्या काही कुठल्या लोकल लेवलच्या कार्यकर्त्यांमध्ये जर काही कुठे झालं असेल तर नेते त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून ते मिटवलं जाईल. काही प्रभागामध्ये असं आहे की त्यामध्ये बीजेपीचे चारही नगरसेवक आहेत, तिथले जे शिवसेनेचे उमेदवार आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी कुठे नावं झाले पाहिजे. बघा, युती म्हटलं की काही गोष्टी होत असतात, परंतु त्याच्यावर काही मार्ग काढता येईल. पक्षाचे नेते या संबंधी निर्णय घेतले. जागा वाटप या बैठकीमध्ये काय जागा हा आज पहिली बैठक आहे ना, तर इच्छुक उमेदवार जे एकत्र काय व्हावं. इच्छुक उमेदवार तिकीट कुणाला मिळालं तरी पक्षाचं काम करते, काम करावं आणि करतात. आमच्या पक्ष आदेशावर चालतो.